वादाच्या भोवऱ्यात 1892चा हिवाळा. या काळात माझ्या बालपणीचं लख्ख आकाश एका ढगानं झोकाळून गेलं. आनंद कुठेतरी हरवला. खूप दिवस मी संशय, चिंता आणि भीतीच्या वातावरणात राहिले. पुस्तकामध्येही लक्ष लागेना. ते भयंकर दिवस आठवले तर आजही काळीज शहारतं. या सगळ्या मनस्तापाच्या मुळाशी होती एक छोटी गोष्ट. ही द फ्रॉस्ट किंग, हिमराज ह्या नावाची गोष्ट मी लिहिली आहे. पार्किन्स इन्स्टिट्यूशनच्या ॲनाग्रॉस ह्या एका अधिकाऱ्यानं पाठवली. नंतर उद्भवलेल्या प्रकरणाचा उलगडा व्हावा म्हणून मला वस्तुस्थिती इथं नीट मांडणं आवश्यक वाटतंय. मी बोलायला शिकल्यानंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर ह्या काळात घरीच होते. तेव्हा ही गोष्ट लिहिली. आम्ही आमच्या डोंगरावरच्या बंगल्यात नेहमीपेक्षा जरा जास्तच दिवस राहिलो होतो. तिथे असताना एकदा बाईंनी माझ्याशी पालवीच्या सौंदर्याचं वर्णन केलं होतं. बहुधा त्या वर्णनामुळं मी आधी केव्हा तरी ऐकलेली आणि नकळत माझ्या मनात रुचून राहिलेली एक गोष्ट मला पुन्हा आठवली. मला वाटतं ही गोष्ट आपल्याला सुचते. मग ह्या गोष्टीतल्या कल्पना विसरायच्या आतच लिहून काढलं पाहिजे असं वाटून मी अधीरपणे लिहायला बसले. विचारांचा ओघ सहजपणे येत होता, त्यामुळे मला लिहिताना फारच मजा वाटली. शब्द प्रतिमा जणू माझ्या बोटावर झरझर उतरत होते. वाक्यामागून वाक्य मी सुचतील तशी माझ्या ब्रेल पाटीवर लिहून काढली. हे शब्द आणि प्रतिमा मला इतक्या सहजपणे सुचत होत्या याचाच अर्थ त्या माझ्या मनातून उतरलेल्या नव्हत्या, तर आधीच केव्हा तरी मनात घर करून राहिलेल्या त्या प्रतिमा दुसऱ्याच कुणा लेखकाच्या होत्या. त्या काळात मी जे वाचायची ते उत्कंठतेनं मनात साठवायची. वाचताना ते कोणी लिहितं ह्याकडे माझं लक्ष नसायचं. आज ही माझ्या कल्पना आणि वाचनात आलेल्या दुसऱ्या कोणाच्या पुस्तकातल्या कल्पना यातील सीमारेषा मी ठामपणे सांगू शकत नाही. मला वाटतं माझ्या बऱ्याचशा कल्पना दुसऱ्याच्या बघण्या ऐकण्यातून तयार होत असल्यामुळे असा गोंधळ उडत असावा. गोष्ट लिहून झाल्यावर मी ती बाईंना वाचून दाखवली. गोष्टीतल्या जरा अधिक खुललेल्या जागा वाचून दाखवताना मला वाटलेल्या सुखाची चव आजही मनात ताजी आहे. मध्येच एखाद्या शब्दाचा माझा उच्चार चुकला आणि बाईंनी तो पुन्हा नीट करायला सांगितला तर मी त्रासायची. मग रात्री जेवताना घरातल्या मंडळींना ती गोष्ट ऐकली. मला इतकंच चांगलं लिहिता येतं हे बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ही गोष्ट तू कुठल्या पुस्तकात वाचली होतीस का असं मला नंतर कोणीतरी विचारलंही. या प्रश्नानं मी थक्कच झाले. मला तर कोणी अशी गोष्ट वाचून दाखवल्याचं आठवत नव्हतं. मीही म्हणाले, नाही, माझी आहे ही गोष्ट, मी स्वतः लिहिलेली. मी ॲनाग्रॉसना पाठवण्यासाठी लिहिली ती. म्हटल्याप्रमाणे मी ती गोष्ट ॲनाग्नॉस यांना त्यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून पाठवून दिली. आधी मी गोष्टीचं नाव दुसरं ठेवलं होतं, पण नंतर मला सुचल्याप्रमाणे मी ते बदलून द फ्रॉस्ट किंग असं शीर्षक ठेवलं. हवेत तरंगत जावं तशी मी स्वतःच ती कथा घेऊन पोस्टात गेले होते. ही गोष्ट ॲनाग्नॉसना आवडली आणि त्यांनी ती संस्थेच्या एका नियतकालिकात छापली. आनंदाने मी हवेत तरंगायला लागले, पण लवकरच माझे पाय जमिनीला लागले. मी बोस्टनमध्ये थोड्या दिवसासाठी आलेले असतानाच एक बातमी पसरली. ती म्हणजे द फ्रॉस्ट किंग ही गोष्ट मार्गारेट टी कॅनबी नावाच्या लेखिकाच्या द फ्रॉस्ट फेअरीज हिमपर्या ह्या गोष्टीशी मिळतीजुळती होती. द फ्रॉस्ट फेअरीज ही गोष्ट माझ्या जन्माच्याही आधी प्रसिद्ध झालेल्या बर्डे अँड हिज फ्रेंड्स नावाच्या एका पुस्तकात समाविष्ट होती. दोन्ही गोष्टी कल्पना आणि भाषेच्या बाबतीत इतक्या एकसारख्या आहेत याचाच अर्थ कॅनबी यांची गोष्ट मला आधी कुणीतरी वाचून दाखवली असली पाहिजे आणि माझ्या हातून वाङ्मयचौर्य घडले असं गैरसमज बऱ्याच जणांनी करून घेतला. मला हे सगळं आधी काही कळेनाच, पण कळलं तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला आणि वाईटही वाटलं. असा कडवट अनुभव दुसऱ्या कुठल्याही मुलाच्या वाट्याला कधी आला नसेल. मीच ही मानहानी ओढवून घेतली होती आणि माझ्या सुहृदयानाही संशयाच्या वातावरणात टाकलं होतं. मला प्रश्न पडला, असं खरंच घडलं असेल का? स्मरणशक्तीला खूप ताण देऊनही मी माझी गोष्ट लिहिण्याआधी कधी ही दुसरी गोष्ट वाचल्याचं मला आठवेना. ॲनाग्नॉस सुरुवातीला बरेच दुखावले असले तरी त्यांचा माझ्यावर विश्वास असावा असं वाटलं. ते माझ्याशी फार आस्थेनं आणि प्रेमानं वागले. काही काळ या प्रकरणाचा सावट दूर झाल्यासारखं वाटलं. त्यांना बरं वाटावं म्हणून मीही फारसं काही घडलेलं नाही, आपण मजेत आहोत असं दाखवत राहिले. या घटनेनंतर लगेचच वॉशिंग्टनच्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रम साजरा झाला.
या कार्यक्रमातही प्रयत्नपूर्वक मी जास्तीत जास्त समरस होऊन सहभागी झाले. या कार्यक्रमात आम्ही अंध मुलींना मास्क बसवला होता. मास्क म्हणजे एक प्रकारचं नाटकच. 16व्या-17व्या शतकात ह्या नाट्यप्रकार खूप लोकप्रिय होता. या नाटकात सिअरीज या रोमन धान्य देवतेची भूमिका माझ्याकडे आली होती. त्यावेळेचा तो माझा रुबाबदार पोशाख, डोक्यावर चढवलेला चमचमत्या पानांचा मुकुट, माझ्या हातात आणि पावलांपाशी ठेवलेले फळधान्य, सारं काही आजही लख्ख आठवतं. या आनंद सोहळ्यात सहभागी होतानाही आता कुठंतरी त्या गोष्टीच्या प्रकरणाचं पर्यावसन काय होईल ह्या चिंतेनं दडपण आलं होतं. कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच संस्थेतल्या एका शिक्षिकेनं मला माझ्या गोष्टीच्या संदर्भात काहीतरी विचारलं. मी बोलण्याच्या ओघात बाईंनी मला एकदा जॅक फ्रॉस्ट आणि त्यांच्या थरारक करामतींची दुसरी एक गोष्ट सांगितल्याचा उल्लेख केला. पण ह्या बाईंचा भलताच गैरसमज झाला. माझी गोष्ट लिहिण्याआधी मी कॅनबीबाईंची द फ्रॉस्ट फेअरीज ही गोष्ट ऐकली असल्याचं आडून कबूल करते असा संशय त्यांना आला. हे सगळं बोलणं त्यांनी ॲनॉग्नॉस यांच्या कानावर घातलं. तरी मी ह्या बाईंना तसं काही नसल्याचं ठासून सांगितलं होतं. झालं, आपल्याला ह्या मुलीनं फसवलं असा ॲनॉग्नॉस यांनी ग्रह करून घेतला. मी पुन्हा त्यांना विनवून ह्यात कसली फसवणूक नसल्याचं माझ्या बालसुलभ भाषेत सांगूनही त्यांना काही पटेना. मी आणि बाईंनी जाणून बुजून ही गोष्ट चोरून दुसऱ्याच्या चांगल्या कल्पना माझ्या नावावर खपवल्या असं त्यांना वाटलं. निदान त्यांना तसा संशय तरी नक्कीच येऊ लागला होता. परिणामतः ह्या प्रकरणासाठी एक चौकशी समिती नेमण्यात आली. त्यात संस्थेतले शिक्षक आणि अधिकारी होते. ह्या समितीला सामोरं जाताना बाईंनी माझ्यासमोर येण्याची परवानगी नव्हती. मी एकटीच आत गेले. नंतर माझ्यावर ज्या पद्धतीनं उलटसुलट प्रश्नांचा भडीमार झाला त्यावरून मी द फ्रॉस्ट फेअरीज ही कॅनबी ह्यांची कथा आधी ऐकल्याचं आपल्याला आठवतंय असं कबूल करायला हे लोक मला भाग पाडतायत असंच वाटलं. त्यांच्या प्रत्येक प्रश्नात संशय होता, शंका होती. ॲनॉग्नॉसही माझ्याकडे रागावून बघतायच वाटलं. माझ्या धडधडत्या छातीवर आणखीनच दडपण आलं. काय बोलायला सुचेना आणि बोलले तरी अर्धवट मोडकं तोडकं असं. आपल्या हातून एक भयंकर चूक न कळत घडले याची जाणीव असूनही मनाला होत असलेला क्लेश काही कमी झालेला नाही. शेवटी एकदाची ही उलट तपासणी थांबली. सुन्न मनस्थितीत मी बाहेर आले. बाईंनी मला प्रेमानं कुशीत घेतलं. मित्रही समजुतीचं काही बोलले, पण माझं तिकडं लक्षच नव्हतं. त्या रात्री झोपी जाण्याआधी मी दुसरी कोणी मुलं कधी रडली नसतील इतकी रडली. अंग गार पडलं होतं. वाटलं सगळं होण्याआधी मरूनच जावं. या विचारानं मला जरा मोकळंही वाटलं. हे दुःख मी मोठी झाल्यावर मला अनुभवावं लागलं असतं तर मी अंतर्बाह्य कोसळले असते. पण ह्या दुःखद दिवसातल्या बऱ्याचशा वेदना आणि कडवटपणा आपल्याबरोबर घेऊन विस्मृतीचा देवदूत आता दूर गेला आहे. ह्या वेदनांचा विसर पडला आहे. बाईंना कॅनबी यांनी लिहिलेली द फ्रॉस्ट फेअरीज ही गोष्ट किंवा ती ज्या पुस्तकात होती ते बर्डी अँड हिज फ्रेंड्स याबद्दल काहीच माहिती नव्हतं. डॉक्टर अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्या मदतीनं बाईंनी मग एकूण घटनेचा बारकाईनं शोध घेतला. त्यातून उलगडा झाला तो असा. 4 वर्षापूर्वी उन्हाळ्यात आम्ही ब्रुस्टरच्या मिसेस सोफिया हॅपकिन्स यांच्याकडे राहायला गेलो होतो. तेव्हा हॅपकिन्स बाईंकडे बर्डे अँड फ्रेंड्स हे पुस्तक होतं. त्यावेळी माझ्या बाई काही दिवस सुट्टी घेऊन मला त्यांच्याकडे ठेवून गेल्या होत्या. माझं मन कुठेतरी रमवायचं म्हणून हॅपकिन्स बाईंनी मला बरीच पुस्तकं वाचून दाखवली. पण माझ्यासारखं त्यांनाही या वाचनात द फ्रॉस्ट फेअरीज वाचून दाखवल्याचं आठवत नव्हतं. पुढे घर विकताना त्यांनी घरातील जुनी पाठ्यपुस्तकं, परिकथा अशी बरीच पुस्तकं विकली. त्यात बहुधा बर्डे अँड फ्रेंड्स हेही पुस्तक होतं. त्यामुळेच माझ्यावर ओढवलेल्या प्रसंगानंतर बाईंनी त्यांच्याकडे ह्या पुस्तकाबद्दल विचारलं तेव्हा ते त्यांच्याकडे नव्हतं. त्या दिवसात माझ्या लेखी या गोष्टींचा फारसा अर्थ नव्हता. पण करमणुकीचं दुसरं कुठलंच साधन नसल्यामुळं गोष्टीमधल्या नव्या शब्दांची जुळवाजुळव गमतीची वाटायची. लक्षात आहे ते इतकंच की बाई परत आल्यावर त्यांना अर्थ विचारू अशा विचारानं शब्द मनात साठवून ठेवण्यासाठी मी आटापिटा करायची. एक गोष्ट मात्र निश्चित होती आणि ती म्हणजे इथल्या वास्तव्यात ऐकलेल्या गोष्टीमधील भाषेचा माझ्या मनावर खोल ठसा उमटला. अर्थात भाषेचा माझ्यावरचा प्रभाव पुढं खूप दिवसांनी लक्षात आला. हॅपकिन्स बाईंकडील मुक्कामातच बाई सुट्टी संपून परत आल्यावर लगेच त्यांनी मला दुसरी कुठली तरी गोष्ट वाचून दाखवायला सुरुवात केली. त्यात
रंगल्यामुळेही असेल कदाचित मी त्यांच्याशी द फ्रॉस्ट फेरीज या गोष्टीबद्दल काही बोलले नाही. पण कॅनबीबाईंची ही गोष्ट मी ऐकली होती, ही वस्तुस्थिती होती. या गोष्टीचा विसर पडल्यावर खूप दिवसांनी मला ती इतक्या सहजपणे आठवली की द फ्रॉस्ट फेरीज दुसऱ्या कोणी लिहिलेली असेल याची पुसटशी संख्याही मला आली नाही. या मनस्तापाच्या काळात मला आपुलकीची, सहानुभूतीची अनेक पत्रं माझ्या सुहृदयाकडून आली. ॲनाग्नॉस यांचा अपवाद वगळता आजही बाकींच्या साऱ्यांशी माझे भावबंध छान जुळलेले आहेत. कॅनबीबाईंनीही मला आवर्जून पत्र पाठवली. त्यात त्यांनी मला धीर देत लिहिलं होतं, एक दिवस तुझी ही कल्पनाशक्ती झेप घेईल आणि तू तुझी स्वतःची एखादी छानशी कथा नक्की लिहिशील. ही कथा अनेकांना आनंद देईल, दिलासा देईल. पण त्यांची ही प्रेमळ भविष्यवाणी खरी ठरलेली नाही. पुढे मी कधीही केवळ खेळाच्या आनंदासाठी शब्दांशी खेळले नाही. खरं तर आपण लिहू ते आपलं नसेल ह्या भीतीची टांगती तलवार माझ्या डोक्यावर असते. नंतर कितीतरी दिवस आईला पत्र लिहायचं असलं तरी लिहिता लिहिता मी एकदम भयग्रस्त व्हायची. कुठल्या पुस्तकात तर वाचलेलं आपण लिहित नाही ना ह्याची खात्री करून घेण्यासाठी मी पुन्हा पुन्हा वाक्य बदलायची. बाईंनी मला सतत उत्तेजन दिलं नसतं तर मी लिहिण्याचा प्रयत्नच सोडून दिला असता. कालांतरानंतर मी द फ्रॉस्ट फेरीज ही गोष्टही वाचली आणि कॅनबीबाईंच्या इतर कल्पना वापरून मी लिहिलेलं पत्रही. 29 सप्टेंबर 1891 रोजी मी ॲनाग्नॉस यांना लिहिलेलं पत्र असंच कॅनबीबाईंच्या शैलीचा माझ्यावर तर त्यावेळी पडलेला प्रभाव स्पष्ट करतं. पत्रातले शब्द आणि भावना तंतोतंत मूळ गोष्टीसारख्या. मी कॅनबीबाईंच्या गोष्टींना न कळतच पण अतिशय भारली गेली असली पाहिजे. नाहीतर पत्रातून आणि माझ्या गोष्टीतूनही मूळ गोष्ट एवढी झिरपली नसती. वाचनातल्या आवडलेल्या कल्पना, विचार आत्मसात करून ते आपलंच वाटावं अशा पद्धतीनं पुन्हा मांडण्याची मला जशी सवयच लागली होती. ही सवय माझ्या सुरुवातीच्या पत्रव्यवहारातून आणि लेखनातूनही दिसते. एकदा आम्हाला वर्गात ग्रीस आणि इटलीतल्या प्राचीन शहरावर निबंध लिहायला सांगितलं होतं. आता नेमकं नाव आठवत नाही, पण अशाच कुठल्याशा पुस्तकामध्ये असलेली त्या शहरांची उठावदार शैलीत दिलेली माहिती मी या निबंधासाठी कामी लावली. अर्थात त्यात बदल करून. ॲनाग्नॉस ग्रीक, रोमन इतिहासाचे अभ्यासक आणि भक्त असल्याचं मला माहीत होतं. इटली आणि ग्रीसबद्दल कोणी आस्थेनं लिहिलं की ते खुशीत येऊन त्याला दाद द्यायचे. साहजिकच आम्हाला दिलेला निबंध लिहिताना मी अजिबात कसूर केली नाही. कविता, इतिहास जे काही विषयाच्या संदर्भात वाचनात आलं होतं ते मी माझ्या निबंधात खुबीनं पेरलं. नंतर माझ्या निबंधाविषयी बोलताना ॲनाग्नॉस म्हणाले, या निबंधातल्या कल्पना अतिशय काव्यमय आहेत. पण माझ्यासारखी 11 वर्षाची अंधबधीर मुलगी इतकं काव्यमय लिहू शकेल का अशी शंका त्यांना कशी आली नाही कोणास ठाऊक. आता इतक्या वर्षांनी तो निबंध त्यातल्या कल्पना माझ्या नसल्यामुळे बराचसा नीरस वाटतो. त्यातनं जाणवतं ते एवढंच की सुंदर आणि काव्यमय कल्पना वाचनात आल्या तर माझ्या मनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्पष्ट आणि ठसठशीत भाषेत मला व्यक्त करता येत होता. हे सुरुवातीचे निबंध म्हणजे एक बौद्धिक व्यायाम होता. सगळेच अनुभवी आणि नवशिके लेखक अनेक गोष्टी आत्मसात करत, अनुकरण करत कल्पना शब्दातून व्यक्त करायला शिकतात. मी ही अशीच लिहायला शिकले. स्टीव्हन्सननं म्हटल्याप्रमाणे नवखा लेखक जे उत्तम असतं त्यांची सहज प्रेरणेनं नक्कल करतो. त्यातलं वैविध्य कधीकधी थक्क करणारं असतं. मोठमोठ्या लेखकांनाही लेखणी अशीच बरी वर्ष घोटवावी लागत आहेत. त्यानंतरच मनाच्या कानाकोपऱ्यातून उसळून येणारे शब्द त्यांच्यावर प्रसन्न झाले. मी अजूनही या प्रक्रियेतून बाहेर पडते असं मला वाटत नाही. मी जे वाचते ते माझ्या मनात खोलवर झिरपतं. त्यामुळे बऱ्याचदा माझे विचार आणि वाचनात आलेले विचार एकमेकात मिसळतात. त्यामुळेच माझं बरंचसं लेखन जोडकाम केलेल्या कापडासारखं असतं. शिवणकामात जसं असतं तसं. शिवणकला शिकल्यावर मी रंगीत कापडांचे तुकडे शिवून त्यांचं सुरेख कापड तयार करायची. त्यासाठी वापरलेले कापडाचे तुकडे हर तऱ्हेचे असायचे. सुंदर रेशमाचे, मखमलीचे, पण ह्या तुकड्यामध्ये जाडेभरडे तुकडे जास्त असायचे. हाताला खरखरीत लागणारे. माझ्या लेखनातही जसे जाडेभरडे तुकडे जास्त असतात ते अर्थातच माझ्या कल्पनांचे आणि सुरेख रेशमी मखमली तुकडे असतात ते मी वाचलेल्या लेखकांच्या चमकदार कल्पनांचे, प्रगल्भ मतांचे.
माणसांचं मन अनेक सहज प्रवृत्तींचा एक अजब रसायन असतं. त्यात मिसळलेले संदिग्ध कल्पना, धूसर भावना आणि अस्पष्ट विचार समृद्ध भाषेतून व्यक्त करता येणं ही लेखनातली सगळ्यात मोठी अडचण असते असं मला वाटतं. लेखनाचा प्रयत्न एखादा अवघड चिनी कोड जुळवण्यासारखंच असतो. लिहिताना मनात एक आकृतीबंध तरळत असतो. तो शब्दांमधून उभा करायचा असतो. पण शब्द कोठे फसवे असतात हे उलकावणी देत राहतात. हव्या त्या ठिकाणी नेमकेपणानं चपखल बसत नाहीत आणि शब्द चपखलपणानं बसले तर त्यातून मनातला आकार कागदावर उतरेलच असं काही नाही. पण कुणीतरी या लेखनाच्या कारागिरीत यशस्वी झाले हे आपल्याला माहीत असतं. मग आपणही लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. मुख्य म्हणजे पराभव इतक्या सहजपणे मान्य करायची आपली तयारी नसते. स्वयंप्रद प्रतिभावंत होण्याचा मार्ग एकच, तो म्हणजे प्रतिभावंत म्हणूनच जन्माला येणं, असं स्टीव्हन्सननं सांगून ठेवलं. मला एवढी प्रतिभेची देणगी लाभली नसेल, पण कधीतरी मी माझ्या कृत्रिम लटक्या लेखनाच्या चौकटीतून बाहेर पडेन अशी मला आशा आहे. कदाचित त्यावेळीच माझे स्वतःचे विचार आणि अनुभव वर उसळून येतील. तोपर्यंत आशा आणि आत्मविश्वास जागवत मी माझे प्रयत्न चालूच ठेवीन. द फ्रॉस्ट किंग ह्या माझ्या पहिल्यावाहिल्याच गोष्टीच्या कडवट आठवणींचं सावट माझ्या प्रयत्नावर मी येऊ देणार नाही. पण एकूण या सगळ्या अनुभवातून काही चांगलंही निघलं असेल. कदाचित त्यामुळंच लेखनातल्या अडचणींचा विचार मी करायला लागले असेल. वाईट एकच गोष्टीचं वाटतं, ॲनाग्नॉस यांच्यासारखा एक स्नेही माझ्यापासून दूर गेला. ही माझी जीवन कहाणी लेडीज होम जर्नल या नियतकालिकात प्रसिद्ध झाल्यानंतर ॲनाग्नॉस यांनी मॅसी नावाच्या त्यांच्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात फ्रॉस्ट किंग प्रकरणात मी निर्दोष असल्याचं त्यांचं मत होतं असं म्हटले. ॲनाग्नॉस यांनी ह्या पत्रात चौकशी समितीबद्दलही लिहिलंय. या समितीतल्या 8 सदस्यांमध्ये 4 अंध होते. समितीपैकी 4 मत कॅनबीबाईंची गोष्ट मला माझी गोष्ट लिहून होण्याआधी माहिती होती असं होतं. बाकीची मंडळी ह्या मताशी सहमत नव्हती. पण आपण ह्या सहमत नसलेल्या सदस्यांच्या बाजूनं मत दिलं असेही ॲनाग्नॉस यांनी पत्रात म्हटले. कसेही असलं तरी चौकशी समितीपुढे ॲनाग्नॉस यांच्या खोलीत गेल्यावर मला ते वातावरण फार विखारी आणि दहशतीचं असं वाटलं होतं. हे मी विसरू शकत नाही. खरं तर ह्याच खोलीत आपल्या चिंता विसरून ॲनाग्नॉस पूर्वी माझ्याशी किती प्रेमानं बोलत. मी आणि बाई ह्या प्रकरणात निर्दोष असल्याचं त्यांना बरेच दिवस वाटत होतं. मग एकदम त्यांचं मत कसं बदललं कोण जाणे. त्या चौकशीचे तपशील मला नंतर कळाले नाहीत, ना त्या समितीतल्या सदस्यांची नावं. फ्रॉस्ट किंग प्रकरण माझ्या शिक्षणाच्या आणि आयुष्याच्या वाटचालीतला एक महत्त्वपूर्ण अध्याय होता. त्यातून काही गैरसमज उद्भवू नयेत असं मला वाटलं, म्हणूनच मी त्याबद्दल एवढं तपशीलवार लिहिलं. सगळी वस्तुस्थिती मला जाणवली तशी मांडली. त्यामागे माझं समर्थन करण्याचा वा कोणावरचाही दोषारोप करण्याचा हेतू नाही.